दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला रत्नागिरीहून आंब्याची पेटी पोहोच झाली आहे बरं का. चला तुम्हाला सांगते आम्हाला ही कोणी पाठवली आहे. यांच्यासोबत काम करणारे जे मित्र आहेत ना त्यांचे, तर ते देवगडचे आणि रत्नागिरीचे आहेत बरं का. त्यांच्या घरी आंबे आहेत आणि वानोळा म्हणून का होईना ते असे एक पेटी पाठवत असतात. म्हणजे एक पेटी म्हणजे कधी कधी येत ना 12च असतात, म्हणजे 1 डझन, कधी कधी 2 डझन पाठवतात. देवगड हापूस आंबा तर आमच्यापर्यंत नाही आला, पण आता ना ह्या वेळेस ना रत्नागिरी हापूस आधी आला बरं का. अक्षय तृतीयापर्यंतच आहे ना येऊन जात असते, पण ह्या वेळेस उशीर झाला, काय माहिती कसं काय. पण खरंच आंबा हातात पडल्याच्या नंतर वास घेतला त्याचा, एवढा भारी होता ना काय सांगू. असे आंबे आहेत ना इथे भेटणं मुश्किलच आहे बरं का. यांची आज सुट्टी होती म्हणून हे स्वतःच मुंबईवरून आंबे घेऊन आले, आणि जर सुट्टी नसती ना तर त्यांनी बसनी पाठवले असते. चला म्हटलं तुम्हाला दाखवते. कापून बघितला आंबा आणि अशी डिझाईन बनवली. मला खूप आवडते अशी डिझाईन बनायला. मग त्यांचं म्हटलं चला आता मस्त नाश्ता करूया, त्यांना भूक पण लागली होती. छान असे पोहे बनवले, मस्त असे शेव टाकून असे पोहे खाल्ले बरं का, आणि एक आंबा खाल्ला. आता अजून तर खाल्ला नव्हता, अजून खायचा होता, पण खाल्ल्याच्या नंतर आहे ना खरंच असं एवढं भारी वाटलं ना की खातच राहावं असं वाटत होतं. एक माणूस आहे ना खरंच 12 आंबे सहज खाईन एवढा भारी आंबा आहे. आता 2 दिवस सुट्टी झाली होती जिमला, माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणूनच ना आज जिमला जायचंच म्हटलं. कसं का होईना गेले, मस्त असं ट्रेडमिलवरती 20 मिनिटं चालले, जास्त काही केलंच नाही बरं का. मग हे म्हटलं हे तरी महत्वाचं आहे, आपले स्टेप्स कंप्लीट झाल्या पाहिजे. आता ना मला सवय लागली आहे बरं का जिमची. जिमला जर सुट्टी झाली ना तर मला असा दिवस पूर्ण खाली खाली गेल्यासारखं होतो. परवा दिवशी लग्नाला गेलो होतो आणि काल माझी तब्येत थोडी खराब होती, पोट दुखत होतं, म्हणूनच ना मी जिमला गेले नव्हते. म्हणून आज गेले तर चांगलं बऱ्यापैकी केलं. सुरुवातीला तर थोडं 20 मिनिटं चालल्याच्या नंतर 10 मिनिटं बसून घेतलं, मग नंतर म्हटलं चला अजून थोडंसं करूया, मग केलं. मैत्रीण पण सोबत होती, मग दोघी जणी असलं ना तर बरं वाटतं, एकटीला असलं की बोर होतं, म्हणूनच ना मग अजून थोडंसं करत बसले. मग त्याच्यानंतर आहे ना मॅटवरती मी करत असते बरं का वर्कआउट, पण आज नाही केलं. म्हटलं चला बाद झालं, एवढं खूप झालं. सुट्टी पडली की जास्त होत नाही ना, म्हणूनच मग पटकन घरी आले. घरी आल्याच्या नंतर म्हटलं आता जेवण बनवायचं. मस्त असं फ्रेश झाले आणि परत आंब्याकडे आले. मस्त असं परत डिझाईनमध्ये आंबा चिरला, कारण सकाळी जेव्हा मी आंबा चिरला होता तो फक्त आर्यनच्या पप्पाने आणि मीच खाल्ला होता. आर्यनला दिला नव्हता कारण त्याचा चहा झाला होता. मग काय त्याला असं छान मस्त बनवून दिलं डिझाईनमध्ये, तो पण खुश झाला. मग मस्त असं इथे मी आहे ना आंब्याचा रस करायला घेतला बरं का. आता तुम्हाला दाखवते, 3च आंब्याचा मला रस करायचा होता, आणि हा आहे ना तुम्हाला दाखवते किती झालाय, तुम्ही पुढे पहा. कारण की एवढा रस आहे ना त्याच्यामध्ये, काय सांगू तुम्हाला, खरंच पैसे वसूल असा रस निघलाय याच्यातून. आता हे तर आम्हाला वानोळा म्हणून आलेले आंबे आहेत, पण विकत जरी ही आंबा घ्यायचा म्हटलं ना तरी परवडेल बरं का, कारण की गोड पण तेवढाच आहे आणि रस पण भरपूर पडतो. पातेला भर रस झाला. मग काय मस्त असा मिक्सरमधून फिरून घेतला, म्हणजे गिठुळ्या राहत नाही. मस्त गवारीची भाजी बनवली, त्याच्यानंतर चपात्या बनवल्या, जेवण बनवून ठेवलं. त्याच्यानंतर माठातलं पाणी जेवढं गार होतं तेवढं प्यायला घेतलं, आणि मग बाकीचं आहे ना भरून ठेवलं. म्हणलं संध्याकाळपर्यंत हे पण मस्त असं गार होऊन जाईल. आता लगेच जेवायला बसायचं होतं बरं का. आज लवकरच जेवण रेडी केलं होतं, कारण आज आहे गुरुवार. आर्यनच्या पप्पाला सुट्टी असते आणि त्यांना आहे ना टायमाला जेवायला लागतं बरं का. म्हणूनच म्हटलं बाहेर असलं की कसं इकडे तिकडे वेळ होती, घरी असलं का आपल्या टायमाला दिल्या बरं. ते असले की 2 घास जास्तच जातात बरं का. गवारीची भाजी एवढी भारी झाली होती काय सांगू, आणि रस तर बघा. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.